नाही, मला वाटत नाही माडामध्ये रंगत खरप होईल. माडामध्ये इंडिया आघाडी एकतर्फी जाईल असं मला वाटतं. की माडामध्ये जी निर्णायक मतं जी आहेत शेतकरी कामगार पक्षाची, त्याच्यामध्ये जे जे फॅक्टर आहेत आणि माडामधला शेतकरी वर्ग विशेषतः मोठ्या प्रमाणात सांप्रतच्या राज्यकर्त्यांच्या विरोधात आहे. आणि म्हणून मला माडा एवढं काही कठीण वाटत नाही. माडा एवढं कठीण वाटत नाही. त्याचं काही मला कळत नाहीये. म्हणजे भाजप त्यांच्याबरोबर राहील न राहील याचा विचार आम्ही करत नाही. तो त्यांच्याबरोबरच राहणार आहे. परंतु ज्या ठिकाणी रायगडच्या दोन्ही जागांमध्ये शेतकरी कामगार पक्ष ज्याच्या पाठीमागे आहे त्याच्यामध्ये त्याचा विजय असतो. माडामध्ये गेल्या खेपेला पण माडा नाही, गेल्या खेपेला पण मावळमध्ये आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. खाली आम्ही लीड दिला. दोन्ही मतदार खालून आम्ही जवळजवळ 30,000चा लीड दिला होता. या वातावरणात आम्ही लक्ष्मण जगतापांना उभं केलं होतं तरी खालचा लीड होता. तिथे आमची 2,500 2,60,000 मतं आहेत. आणि रायगडमध्ये पण आमची जी मतं आहेत ती कायम आहेत. 2-2.25 लाख ती पडले की विषय संपतो. गेल्या खेपेला तटकरेंना फक्त 2 मतदारसंघामध्ये लीड मिळाला, अलिबाग आणि श्रीवर्धन. बाकी ठिकाणी मार मिळाला. तर आता तसा प्रश्न काही नाही आहे. तिथे BJPची मतं पण होती त्यांच्याबरोबर. आज मला वाटतं रायगडमध्ये आम्हाला तटकरेच पाहिजे आहेत. मी काल तुम्ही बघितलं असाल, काल मी सांगितलं तटकरे आहे म्हणून आम्हाला आनंदी येत आहोत. आणि म्हणून आमचे कार्यकर्ते नुसते 1 दिवसाची मिटिंग सांगितलं तर तुफान कार्यकर्ते जमत आहेत. आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चीड आहे जी फसवणूक झाली आणि याच्यामुळे झालं. आणि माझ्यावर ते नाराज आहेत. म्हणून मला वाटतं की काल पण माझी मुरुडमध्ये मिटिंग झाली. मुरुडचे आमचे 2 कार्यकर्ते त्यांनी घेतले होते. पण शिडीची मिटिंग झाली. रोहित पवार त्या ठिकाणी होते. रात्री 8 वाजेपर्यंत मिटिंग चालली 4 वाजल्यापासून. मला वाटतं की अनेक वेळा आम्ही रायगड लढलो. पण आज रायगडमधला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकतर्फी हा तटकरी विरोधी आहे आणि त्याचा मोठा फायदा आज आम्हाला होणार आहे. शरद पवार मग ते राहिले तर बरं झालं. तुला पहिले पेढे देऊन टाकेल. राहिलं तर त्याला प्रश्न नाही आहे. मग काय एकदम एकतर्फीच होईल. पण तसं होणार नाही. धैर्यशील पाटलांना भाजप हा वेगळा पक्ष आहे, तसं तिथे करता येत नाही. त्याच्यामुळे मला नाही वाटत ते होईल. झालं तर आनंद आहे. तुला पेढे देईन आधीच. शरद पवारांची सभा होणार आहे. शरद पवारांची रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सभा होणार आहे का? त्याचं शेड्यूल काही ठरलंय का? नाही, शरद पवारांच्या 3 तरी सभा आम्ही मागितलेल्या आहेत. पण राष्ट्रीय पातळीवरचे आघाडीचे नेते पण रायगडमध्ये येतील. असा दावा नाही आहे. विजयसिंग मोहिते पाटलांच्या घरात मिटिंग झाली. मी सहज त्यांना भेटायला गेलो होतो. परंतु त्याच्यानंतर सगळे लोक तिथे आले. रामराजे आले, अमुक आले. म्हणजे मी आलो म्हणून ते जवळ आहे, 50-60 किलोमीटरवर सगळे. आणि एक मोठी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे पहिला क्लेम धैर्यशीलला, दुसरा क्लेम अनिकेत देशमुख शेका पक्षाला. हा फिक्स ठरलेला आहे. त्याच्यामध्ये काय बरंच नाही. ते नाही राहिले तर आम्ही राहणार. पण पहिला क्लेम त्यांना दिलेला आहे. आणि मला वाटतं कोणी मागे जाईल असं दिसत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.